उपराजधानी नागपूर लवकरच डिफेन्स सिटी म्हणून ओळखले जाईल. संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या मॅक्स एरोस्पेसनं नागपुरात हेलिकॉप्टर निर्माण कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी 8,000 कोटी रुपये खर्च करून हा कारखाना उभारणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्योग विभाग यांच्यात करार झाला. विशेष बाब म्हणजे स्थापनेनंतर 2,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमात उद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सीईओ वेलरासू आणि इतर जण उपस्थित होते. अन्बलगन आणि मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी यांच्यात या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. करारानुसार मॅक्स एरोस्पेस नागपुरात हेलिकॉप्टर निर्माण कारखाना उभारणार आहे. या प्रकल्पात 8 वर्षात सुमारे 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, ज्याचे प्रत्यक्ष काम 2026 पासून सुरू होईल. या प्रकल्पात सुमारे 2,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत महाराष्ट्रात हेलिकॉप्टरच्या पूर्ण निर्माणासाठी समर्पित हा पहिला प्रकल्प आहे. उद्योग उभारताना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. नागपूर विमानतळ जवळ असल्यानं हे केंद्र विद्यमान पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक सपोर्टचा फायदा घेऊ शकेल. कराराबद्दल आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मॅक्स एरोस्पेसनं हेलिकॉप्टर निर्माणासाठी महाराष्ट्राची, विशेषतः नागपूरची निवड केली आहे. मॅक्स एरोस्पेसच्या व्यावसायिक प्रवासात राज्य सरकार देखील सहभागी आहे. संरक्षण निर्माण क्षेत्रासाठी नागपुरात चांगल्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. मॅक्स एरोस्पेसला त्यांच्या निर्माण प्रकल्पासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जाईल. यासोबतच निर्माण वेळेवर सुरू होईल अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.